आज सकाळी सकाळी मामाजी आणि मी गेलो होतो दवाखान्यामध्ये, कारण आले होते पेशंटची तपासणी केल्याबरोबर आलो आपण रफ्तारने घरी. 2-3 दिवस कार्यक्रमामुळे असा म्हणजे झोप झाली नव्हती, तर केला दिवसभर चांगली झोप. तर आपल्याला संध्याकाळी माहीत झाला की आली आहे भंडाऱ्यामध्ये पेट्रोलची शॉर्टेज आणि डिझेलची पण शॉर्टेज. पटापट मामाजी आणि मी केला कार पकडून डिझेल भरायसाठी. तर पहिला पेट्रोल पंप तसाच पूर्ण फुल. दुसऱ्या पेट्रोल पंपवर सुद्धा गर्दी आणि तिसऱ्या पेट्रोलवर तर सुद्धा काही सांगायची नाही गर्दी. पण तिसऱ्या पेट्रोल पंपवर होता थोडासा तरी डिझेल भरायला गेल्यानंतर माहीत झालं की फक्त डिझेल तिथं 20,000च वाचला आहे. जर त्यांनी जर ट्रकला भरून दिला असतं तर बाकीचे गाडीवाले केले का असते, म्हणून ट्रकला बी नाही आणि बाकीच्या वाहनांना सुद्धा बी दिलं नाही डिझेल. पेट्रोलची चांगली गर्दी होती, पेट्रोल होता सुद्धा, पण गर्दी तर लई भारीच होती. या व्हिडिओमध्ये बघू शकता एवढी टंचाई आली आहे की हे वा पूर्ण ड्रममध्ये भरून येऊन राहिलं रे बाप्पा हे. आणि मधामध्ये जर सांडवला तर कितीची नुकसान, म्हणजे हालत का होऊन जाईल. पेट्रोल नसताना सुद्धा पडून गेलं मग फटाफट 2 घंट्याच्या लाईनीनंतर आपला लागला नंबर. आणि रात्रीचे वाजले होते 11:30. तर पाहतो तर टक्की तर होती खाली. तिथं चांगला असा हलवून तिथलं एअर काढून पूर्ण भरला पेट्रोल. तेवढी जागा आहे तेवढी नॉट लिमिट, तर तो झाला 2100च्या जवळपास पेट्रोल. ह्या आता टंचाईच्या सीझनमध्ये तर पहा पेट्रोलवाला चांगला पैसा कमावून राहिला रे बापा पैसे. निघालो होतो आम्ही घरी, इकडे तिकडे होती पूर्ण गाड्यांची गर्दी. तर ते फक्त होती पेट्रोल भरण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी. तर मग गेला घरी आणि ठेवली गाडी आणि मग झाला आपला विचार. अजून पलटवली, काढली स्कूटी आणि निघालो 15 लिटरची कॅन पकडून डिझेल भरण्यासाठी. गेला ते ती लावला आपला नंबर आणि भरला असता तर पूर्ण रात्रच झाली असती. होता एक स्कूल बसवाला, त्यानं बरोबर 1010 रुपयाचा पेट्रोल भरला, कारण त्याला लागत नाही ना सुट्टा लागला. तिथं बी जवळपास 1500चा पेट्रोल झाला आणि गेलं घरी न झोपला. तर आता बघितलं आपण समोर बढिया प्रोजेक्टरवर पिक्चर आणि केलं रात्रीची झोप पूर्ण.